गणपतीपुळेत भक्तीचा महासागर, अंगारकी चतुर्थीनिमित्त 1.5 लाख भाविकांची मांदियाळी। कोकणची पंढरी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या रत्नागिरीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांचा अभूतपूर्व जनसागर लोटला। वर्षातील ही दुसरी अंगारकी आणि मंगळवारी आलेला हा विशेष योग साधण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक लाडक्या बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल झाले। पहाटे 3:30 वाजल्यापासूनच श्रींच्या दर्शनाला सुरुवात झाली। गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने संपूर्ण समुद्रकिनारा आणि मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला। या सोहळ्यासाठी मंदिर प्रशासनाने अत्यंत चोख आणि सूक्ष्म नियोजन केले असून भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष नियोजन पॅटर्न राबवण्यात आला आहे। वाढती गर्दी लक्षात घेता नारळबाग परिसरात 37, पार्किंग क्षेत्रात 9 आणि मंदिर परिसरात 3 अशा स्वतंत्र दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली। मंदिर परिसरापासून काही किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा पसरल्या। शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांचा मोठा ताफा तैनात होता। विशेष म्हणजे आजच्या या पर्वणीवर 18 तास अखंड दर्शन सोहळा सुरू राहणार असून रात्री 10:30 वाजेपर्यंत मंदिर खुले ठेवण्यात आले। 2026 हे वर्ष गणेश भक्तांसाठी विशेष पर्वणीचे ठरणार आहे, कारण या वर्षात तब्बल 3 वेळा अंगारकी चतुर्थीचा योग येणार असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे। गणपतीपुळ्याचा विस्तीर्ण, समुद्रकिनारा आणि बाप्पाचे जागृत देवस्थान यांच्या संगमामुळे संपूर्ण परिसरात एक वेगळेच चैतन्य पसरले। रत्नागिरीसह सांगली, कोल्हापूर, सातारा, मुंबई आणि पुण्याहून मोठ्या संख्येने भाविक खासगी वाहने आणि एसटी बसने येथे दाखल झाले। प्रशासनाच्या सुनियोजित व्यवस्थेमुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे।